नमस्कार. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, मराठी विभाग, रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर. आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 अभ्यासपत्रिका क्रमांक 2 पाठ्यपुस्तक अक्षरबंध यामधील कवी लोकनाथ यशवंत यांची एका वृक्षाची गोष्ट ही कविता आज आपण पाहणार आहोत. कवी लोकनाथ यशवंत यांनी आंबेडकरी विचारधारेतून इथल्या समाजव्यवस्थेमधल्या असणाऱ्या विषमतावादी प्रवृत्तीवरती जसे उपरोधात्मक भाषाशैलीमध्ये हल्ले चढवलेले आहेत, तसंच त्यांनी माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीवरती सुद्धा स्पष्टपणाने भूमिका घेऊन आपल्या कवितेमधून मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर निसर्गामधल्या या सगळ्या घटकांच्या संदर्भामध्ये सुद्धा हा कवी विचार करतो आणि त्यातून सुद्धा मानवी मूल्य समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. अशा एका विविधांगी पातळीवरती कवी लोकनाथ यशवंत यांची कविता मराठी साहित्याचं दालन समृद्ध करत आहे. आज आपण कवी लोकनाथ यशवंत यांची कविता पाहणार आहोत आणि त्या कवितेचं नाव आहे एका वृक्षाची गोष्ट. मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये एक अनन्य संबंध हा प्राचीन काळापासून राहिलेला आपल्याला दिसतो. परंतु जसजसं समाजव्यवस्था बदले, त्याच्यामध्ये आमूलाग्र पद्धतीने बदल होत जातील, तशी माणसाची जीवनशैली ही बदलते. त्याची निसर्गाबरोबर असणारी नाळ बहुतांशरित्या तुटलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही माणसं आपण निसर्गाच्या सहवासात जाऊ शकत नाही, तर निसर्गच आपल्या दिवाणखान्यामध्ये, आपल्या गॅलरीमध्ये बोन्साय स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आणि 15-15, 20-20 वर्षाचं झाड एखाद्या कुंडीमध्ये वाढवलं जातं. त्याच्या मुळ्या छाटल्या जातात, त्याच्या फांद्या छाटल्या जातात, पानं छाटली जातात आणि त्याला आपल्याला हवा तसा मर्जीनुसार आकार देण्याची बोन्साय संस्कृती समाजामध्ये विकसित झालेली तुम्हाला दिसते. असाच एक व्यक्ती की जो लेखकावरती प्रेम करतो, तो व्यक्ती या कवीला 15 वर्षे जुनं पिंपळाचं झाड की जे एका कुंडीमध्ये लावून त्याला बोन्साय केलेलं आहे ते भेट देतो. आणि नुसती तो भेट देत नाही, तर तो सांगतो की तर वर्षातून एकदा त्याची मुळं छाटावी लागतात. अशी ही एक या कवितेमधली पहिली घटना लोकनाथ यशवंत यांनी चित्रित केलेली तुम्हाला दिसते. अशी एक घटना जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे कवी ते बोन्साय वृक्षाचं रोपटं तो स्वीकारतो आणि मग तो घरी येतो. या कवितेमध्ये ते असे म्हणतात, माझ्यावर प्रेम उतू जाऊन त्याने 15 वर्षाचा कुंडीतील बोन्साय पिंपळ मला भेट दिला. वर्षातून एकदा त्याची मुळं कापायची म्हणजे तो कुंडीतच राहील बुटका होऊन, अशी ही महत्त्वपूर्ण सूचना केली. या कवीवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा 15 वर्षाचा कुंडीतील बोन्साय पिंपळ भेट दिला, तेव्हा त्यानं एक आवर्जून गोष्ट सांगितली, किमान वर्षातून एकदा या पिंपळाची मुळं तुम्ही छाटावीत, म्हणजे तो कुंडीतच बुटका राहील. त्यानंतर पुढं कवी असा म्हणतो की भविष्यात वृक्ष होणाऱ्या झाडाची मुळं कापायला मन धजलेच नाही. निसर्ग थोपवायचा कशाला? मी त्याला उजेडातल्या स्वच्छ खुल्या हवेत जमिनीत लावले. मी त्याला उजेडातल्या स्वच्छ खुल्या हवेत जमिनीत लावले. आता तो बेटा माझ्या उंची एवढा झाला आहे. आता तो बेटा माझ्या उंची एवढा झाला आहे. हवेच्या झुळकीसोबतही त्याची सळसळ मला कृत्य करून जाते. आता तो बेटा माझ्या उंची एवढा झाला आहे. हवेच्या झुळकीसोबत त्याची सळसळ मला कृत्य करून जाते. अशी ही एक छोटीशी असणारी कविता जर आपण पाहिली तर आपल्याला बोन्साय संस्कृतीमध्ये वाढलेला एक व्यक्ती इथं आपल्याला दिसतो आणि तो व्यक्ती या कवीला प्रेमाखातर बोन्साय पिंपळ वृक्ष भेट देतो आणि तो सांगतो की याला कुंडीतच ठेवायचा असेल, याला आपल्याला हवा तसा मनातला आकार द्यायचा असेल, तर वर्षातून किमान एकदा त्याची मुळं कापावी लागतील. ओघानं चालं की त्याच्या फांद्या छाटाव्या लागतील, त्याची पानं छाटावी लागतील आणि त्याला मग आपल्या मनात हवा तसा आकार देता येईल आणि तो शोपीस म्हणून आपल्या घरामध्ये ठेवता येईल. परंतु एक अत्यंत संवेदनशील असणारा, खुरटवून ठेवणं अशा संस्कृतीमध्ये वाढलेला हा कवी मात्र पुढं तो म्हणतो की भविष्यात वृक्ष होणाऱ्या झाडाची मुळं कापायला माझं मन धजलंच नाही. म्हणजे ज्या वृक्षामध्ये वटवृक्ष होण्याची क्षमता असते, निसर्गानं त्याला दीर्घायुष्य दिलेलं असतं, निसर्गाच्या या सगळ्या पर्यावरणामध्ये त्याला मुक्तपणाने वाढण्याची, निसर्गानंच
शक्ती दिलेली असते. अशा वृक्षाची मुळं कापायला माझं मन धजावलंच नाही. आणि या निसर्गालाच आपण थोपवतो आहोत. त्याची वाढ आपण कुंठित करतो आहोत. एका वृक्षाची वाढ आपण कुंठित करतो आहोत. त्याला बुटका ठेवतो आहोत. ही सगळी गोष्टच माझ्या अंतःकरणाला, माझ्या मनाला कुठं रुचत नव्हती. आणि म्हणून ते एका निष्कर्षापर्यंत येतात आणि म्हणतात की निसर्गाला थोपवायचं कशाला? हा वृक्ष एक निसर्गातला घटक आहे. त्याच्यामध्ये एक आंतरिक वाढ होण्याची प्रचंड शक्ती आहे. आणि ह्या सगळ्या निसर्गाला त्यामुळे आपण थोपवायचं कशाला? म्हणून हा कवी पुढे एक कृती करतो की मी त्याला उजेडातल्या स्वच्छ खुल्या हवेत जमिनीत लावले. ही या कवितेमधली दुसरी घटना आहे की मग या कवीला मिळालेला तो पिंपळ वृक्ष बोन्सायच्या स्वरूपामधला त्याने आपल्या अंगणामध्ये स्वच्छ आणि खुल्या हवेमध्ये लावून टाकलं आणि त्याचं खुरटलेपण त्यांनी नष्ट केलं. त्याला या निसर्गामध्ये मुक्तपणाने जगण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि मग प्रत्येक दिवसागणिक हा वृक्ष मात्र या निसर्गाच्या खुल्या आणि स्वच्छ हवेमध्ये, या निसर्गातल्या पर्यावरणामध्ये, या जमिनीमध्ये स्वतःची पाळंमुळं घट्ट रोवत तो विकसित होऊ लागला. आणि पुढं हा कवी असं म्हणतो की आता तो बेटा माझ्या उंची एवढा झालेला आहे. या निसर्गामध्ये तो स्वतःच्या सामर्थ्याने विकसित होत आहे. त्याचं रूपांतर एका छोट्या वृक्षापासून महावृक्षामध्ये होत आहे. आणि आता तर त्याची उंची पार माझ्या एवढी झालेली आहे. हवेमधल्या प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीबरोबर त्याची सळसळ, त्याची चैतन्यमयता, त्याचं अस्तित्व हे माझ्या भोवती सदैव असलेलं मला जाणवतं. त्यामुळं मी कृतकृत्य होऊन जातो. अशी एक साधी सरळ सोट अशा प्रकारची एक कथात्मक पद्धतीनं लिहिलेली ही कविता आपल्याला दिसून येते. परंतु या कवितेला दोन अर्थ असलेले तुम्हाला दिसतात. एक मी तुम्हाला प्रारंभीच प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे की माणसं निसर्गाला स्वतःला जोडू पाहत आहेत, परंतु निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांना जाता येत नाही. म्हणून अशी लोक एका बलाढ्य पातळीवरती वाढू शकणाऱ्या झाडांनाच एका कुंडीमध्ये लावतात आणि त्यांचा बोन्साय करतात. हा त्याचा एक वाच्यार्थ आपल्याला या कवितेमधून दिसून येतो की या बोन्साय वृक्षाला मी जणू जीवदान दिलं आणि त्याला स्वच्छ हवेमध्ये जमिनीमध्ये आणून लावलं आणि मग तो आता माझ्या उंची एवढा झाला. असं ते एका झाडाबद्दलच ही कविता बोलते असं नाही, तर ही कविता माणसालाच कसा खुरटवून टाकतो, त्याला आपल्या पद्धतीनं आकार देण्याचा प्रयत्न करतो, त्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त करून सोडतो आणि माणूसच दुसऱ्या माणसामध्ये असणाऱ्या बौद्धिक क्षमता, त्याच्या शारीरिक क्षमता, त्याच्या सर्जनशील क्षमता कशा नष्ट करून टाकतो. त्याला खुलेपणानं तो जगू देत नाही. अशा स्वरूपाच्या एका निबिड प्रवृत्तीचं दर्शन पण या कवितेमधून या लोकनाथ यशवंत यांनी घडवलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. की जसं वृक्षाचा आपण बोन्साय करतो तसं माणसंही बोन्साय करतात. शोषितांच्या विकासाचे सर्व मार्ग हे कापले जातात. शोषित व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व प्रकारच्या क्षमतांना वेळोवेळी कात्री लावली जाते. याचं सुद्धा एक विदारक पातळीवरती चित्रण या कवितेमध्ये येताना तुम्हाला दिसतं की माणसाला आपण जर मुक्त केलं, माणसानंच माणसाच्या विकासाचे मार्ग कापले नाहीत, तर निसर्गताच त्याला वाढू दिलं, फुलू दिलं, त्याच्यातल्या आंतरिक आणि बाह्य अशा क्षमतांना विकसित करू दिलं, तर प्रत्येक व्यक्ती या निसर्गातला एक घटक म्हणून, या समाजातला एक घटक म्हणून तो विकसित होऊ शकतो आणि तो स्वतःच्या बुद्धीच्या आणि स्वतःच्या सर्जनशील प्रवृत्तीच्या बळावरती जीवनामध्ये असा प्रत्येक माणूसच यशस्वी होऊ शकतो. तर हा कवी नुसत्या या बोन्साय वृक्षाचं दर्शन घडवत नाही, तर त्या बोन्साय वृक्षाला जसं जमिनीत लावल्यानंतर तो लेखकाच्या उंची एवढा झाला आणि हवेतल्या प्रत्येक झुळकीनुसार तो सळसळायला लागला. अशा पद्धतीनं प्रत्येक माणूसच या समाजव्यवस्थेमध्ये चैतन्याने सळसळायला लागेल, बहरायला लागेल, फुलायला लागेल, त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्व अंगानं विकास होईल. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. असाच संदेश जणू या कवितेच्या माध्यमातून
कवी लोकनाथ यशवंत यांनी दिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. या अर्थानं ही कविता एका निसर्गामधल्या बोनसाय करून सोडल्या गेलेल्या झाडाच्या शोकांतिकेबद्दल बोलते, हा या कवितेचा वाच्यार्थ आहे असं म्हटलं जाईल. परंतु प्रामुख्याने लोकनाथ यशवंत यांना कवितेच्या माध्यमातून आशयाच्या पातळीवरती जे व्यक्त करायचं आहे ते म्हणजे शोषक लोक शोषितांना कसं कुंठित करून सोडतात, त्यांचं जीवन कसं खुरटवून टाकतात आणि त्यांना कसं वाढू देत नाहीत, फुलू देत नाहीत, विकसित होऊ देत नाहीत, बहरू देत नाहीत. याचं एक विदारक चित्रण या कवितेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं कुणीही कुणाचं शोषण करू नये, कुणीही कुणाचं जीवन असं कुंठित किंवा खुरटवून टाकू नये, कुणीही कुणाच्या जगण्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करू नयेत. एक व्यापक आणि उदात्त अशा भावनेतून प्रत्येकानं प्रत्येकालाच वाढू द्यावं, फुलू द्यावं, बहरू द्यावं. त्यामुळेच एकंदरीतरित्या मानवी संस्कृतीचा विकास होईल, की जसं एखाद्या वृक्षाला जसं एखाद्या बोनसाय वृक्षाला जमिनीत लावल्यानंतर त्याची सळसळ जाणवायला लागली आणि त्याचा झपाट्यानं विकास झाला, तसं प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होईल. बहुसंख्याक व्यक्तींच्या विकासाचं स्वप्न पाहावं किंवा त्यासाठीच आपल्या आयुष्याला झोकून द्यावं, अशा स्वरूपाचा संदेशसुद्धा या कवितेच्या माध्यमातून दिला गेलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.